आपल्यासोबत बजरंग सोनवणे आहेत, स्थानिक खासदार, आणि या सगळ्या प्रकरणाचा ते पाठपुरावा करतायत। सोनवणेजी, ज्या प्रकारे आता हे सगळे फोटो समोर येत आहेत, किती क्रौर्य असू शकतं याची कल्पना या फोटोमधून पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा आलेली आहे। काय वाटतं हे सगळे फोटो बघून, किती क्रौर्याची काय परिसीमा आहे ही? पहिल्या दिवसापासून हीच विषय सांगतोय की या हरामखोरांना फाशी नाही, यांना सुद्धा असंच मारलं पाहिजे। अशाच पद्धतीने यांनी एवढी वाईट परिस्थिती केली, त्यांचे करते धरते जर या परिस्थितीचे फोटो बघून त्यांना काही लाज थोडी तरी वाटली पाहिजे की कशा पद्धतीने ह्यांनी जी राजकीय आश्रयाशिवाय होत नाही। आज मी पहिल्यांदा सांगतोय, हे राजकीय आश्रय ज्यांना आहे त्याच्यात डेअरिंगवर यांना एवढी डेअरिंग आली। आजचे फोटो बघून जीव असा म्हणजे कासावीस होतोय की चला अरे एवढे पण नगरगट्ट आणि एवढे मगरूर या हरामखोरांना दुसरं काही नाही झाली पाहिजे। फाशी तर होणारच आहे, फाशी झालीच पाहिजे, पण यांना सुद्धा तडपून फाशी झाली पाहिजे। जसं आमच्या संतोष अण्णासारख्या एवढ्या चांगल्या सोबर मुलाला एवढे ह्याने असं एवढं वाईट पद्धतीने मारलं। मी पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून म्हणतोय की यांना हो. टॉर्चर करू करू निर्घुण अशी हत्या केलेली आहे। त्याच्यामुळे यांना कुठंही माफी तर नाहीच झाली पाहिजे। पण याच्यानंतर जे जे कुटुंब सांगतंय, जे आम्ही सांगतो, जे गाव सांगतंय, त्याच्यावर पोलीस यंत्रणा काही बघत नाहीये। आज सीसीटीव्ही तुम्हाला जेल मधलं सुद्धा बंद आहे असं सांगितलं, हे खरंच आहे। अशीच हत्या झाली म्हणून मी पहिल्या 10 मिनिटात सांगितलेलं, म्हणजे 1 तासात मी पहिली बाईट ज्या दिवशी दिली 7 वाजून हो. 10 मिनिटाला, त्या दिवशी सांगितलं की टॉर्चर करू करू अशा पद्धतीने मारलं। याच्यावर सुद्धा वेगळा पण गुन्हा झाला पाहिजे। आणखी टॉर्चरिंगचा गुन्हा कुठं होतोय? कुठलं काही नाही। म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठंतरी राजकीय आश्रय यांना असल्यामुळं या हो. पद्धतीचं अशा पद्धतीची डेअरिंग यांच्यात आलेली आहे। आणि यांनी ज्यांनी हे सगळं केलंय या सर्वांना फाशी तर झाली पाहिजे। आणि फाशी या सर्व गोष्टी किती 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 निर्लज्जपणाचा कळस आहे आणि किती वाईट आहे की माणुसकीला काळीमा ह्याला शब्दच नाहीत। मला तर शब्द सुचत नाहीत, शब्द फुटत नाहीत। ज्या कोणी जे माणसं ज्यांचा यांचा संबंध आहे ना, या हरामखोरांना सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे की असल्या माणसाबरोबर त्यांचे संबंध आहेत की ज्यांनी यांना पळून जायला मदत केली, ज्यांनी यांना म्हणजे हे सुद्धा या गुन्ह्याच्या कटामध्ये आहेत। हे सर्वजण ज्यांनी ब्लँकेट दिले, जे पळून जायला मदत केली, ज्यांनी काय केले हे सर्व लोक सुद्धा या कटात आले पाहिजेत। आणि एसपी साहेबांनी आज तरी डोळे उघडून बघितले पाहिजे। आणि 28 तारखेला जी कुटुंबानं तक्रार परत एक द्यायला लावली, त्यांनी काय गरज होती हो. मला माहित नाही। एवढे सगळे जण बोलत होते तरी लेखी तक्रार मागितली। त्यांना प्रत्येक गोष्ट कायद्यानं करता येते, ही बेकायदेशीर एवढा आमचा अमूल्य अशी हत्या केली, याच्यावर काही दिसत नाहीये। एसपीनी सुद्धा याच्यावर जागरूकतेनं बघितलं पाहिजे। इथून पुढे मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून हा लढा लढणार आहे, कारण संयमाने घेतलं, पण ही बघितल्याच्या नंतर संयम सुटतोय असं मला वाटतंय। कारण जीवन जगण्यातच अर्थ नाही झाला एवढं जर म्हणजे मगरुरीपणानं ह्याने केलेलं असेल तर आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आम्हाला सुद्धा सोबत नाही की ह्या गोष्टी नुसत्या बोलून भागतो की काहीच करू शकत नाहीत। खरंय। सोनवणेजी, तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेमध्ये मगरुरी हा शब्द 2-3 वेळा वापरला, आणि तेच दाखवतायत हे सगळे फोटो। हे सगळं क्रौर्याची परिसीमा तर आहेच, मात्र ही जी मगरुरी आहे, विशेषतः एका फोटोमध्ये अहो, आरोपी अक्षरशः हसताना दिसतोय, ही मगरुरी येते कुठून? हसताना दिसतोय तरी काय काय कृत्य केलंय बघा ना। एक एक विषय बघा, सगळे फोटो तुम्ही बघा, त्या सगळ्या फोटोच्या एक एक कृत्य कसं दिसतंय। आणि हे कुटुंबाने म्हणलेलं, हे मी पहिल्या 1 तासात बोललेलो की यांना हो. टॉर्चर करून मारलं, याचा मास्टर माइंड कोण आहे, यांचा कुणाचा ही जी कट रचला गेला तो 29 तारखेला केज मध्ये येऊन रचला गेला। त्याच्याबरोबर फोटोच असल्याने आणखी अटक नाहीत का? अटक होत नाहीत? ज्या डॉक्टर दाम्पत्याने यांना पळून जायला हे नुसती गाडी घेतली, नुसती नोटीस दिली, सोडलं। अरे हो. तुम्ही जे पळून का करत नाही? कुणाचा दबाव आहे? आणि मोकाट फिरतात साले इथं, आणखी आमच्या डोक्यावर बसून मेरे वाटतायत तरी काहीच नाही। या कृतीला कुणीही खतपाणी घालणार नाही। आणि ही जी गोष्टी याला जी खतपाणी घालणार आहे ती खऱ्या अर्थानं त्यांच्यात हृदयच नाही असं म्हणेल की जे कोणी याला सपोर्ट करतायत, ज्यांना कोणी अंतर्गत करतायत, कोणी अंधारून करतायत, कोणाचं काय वाटतं, ही कुठल्या जातीपातीचा विषय नाही। 50 वेळेस सांगितलं मी, ही माणुसकीला हो. काळीमा फासणारी घटना आहे। आणि या घटनेचा निषेध सगळ्या दुनियेने केलाय, तरी पोलीस यंत्रणेला हे सगळं यांच्याकडे अवेलेबल होतं। एवढा दिवस 3 महिने 4 महिने आम्हाला बाहेर यायला हे फोटोज लागले, आणि हे सगळं हो. पोलीस हो. यंत्रणेकडे आहे। तरी पण SIT यांनी सगळं प्रमुख आरोपी करून नुसतं भागणार नाही। यांना सगळ्यांना फाशीच झाली पाहिजे, याच्याशिवाय नाही। याच्यात कुठलाही एखादा वकिलांना सुद्धा कोणाला वाटलं पाहिजे, हे जे ऍडव्होकेट जे कोणी उभा राहतील ना, अरे तुमच्या घरादारावर जर अशी वेळ आली तर तुम्ही त्याची केस घ्याल?
जे वकील सुद्धा यांच्या बाजूने लढतील त्या माझ्या न्यायदैवतेवर तुम्ही भरोसा ठेवून ही जर एवढं कृत्य तुमच्या समोर दिसतंय तर तुम्ही त्याची बाजू घेऊन जर कोर्टात लढणार असाल तर ती सुद्धा चांगलं नाहीये. खरं आहे. धन्यवाद बजरंग सोनवणेजी, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. अत्यंत संताप आणि चीड आणणारी अशी ही सगळी घटना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.